बघा थर्मोडायनामिक्स आपण घेत होतो आणि हे थर्मोडायनामिक्समध्ये सगळं एवढं छान मी तुम्हाला शिकवून ठेवलं आहे की नाही, मस्त ना. बोर्डच्या क्वेश्चन बँकमध्ये हा क्वेश्चन आहे, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन. वर्क डनसाठी एक्सप्रेशन लिहा असा क्वेश्चन बोर्डने विचारलेला आहे. हा क्वेश्चन विचारला डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन. तर हा असाच लिहायचा आहे, विचारला आहे त्यांनी. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क डन. बघा हा मला बघावं लागेल, बघूया आपण तसं. पण ठीक आहे, इथपर्यंत माझं झालं होतं. शो दॅट वर्क डन इज अ पाथ फंक्शन, ह्या पद्धतीने झालं होतं. ठीक, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. define thermodynamic state variables. लक्षात घ्या, मला जरा थोडंसं अमित सरांनी सांगितलं की तुम्ही KTG रेडिएशन आणि थर्मोडायनामिक्स हे 2 चॅप्टर ऑप्शन टाकलेत. अजिबात असं करू नका, दोन्ही लेसन खूप सोपे आहेत आणि अख्ख्या पुस्तकामध्ये KTG आणि रेडिएशन हा सगळ्यात छोटा आणि जास्त मार्काचा लेसन आहे. त्यामुळे KTG आणि रेडिएशन तर अजिबात ऑप्शन टाकू नका, एकदम इझी लेसन्स आहेत. होईल आपल्याला इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर आपल्याकडे खूप दिवस आहेत, त्याच्यावेळेस मी घेणार आहे स्टडी फिजिक्स विथ मी घेणार आहे. ओके, असं कसं तुम्हाला सोडेल बरं, जोपर्यंत तुमची 12वी होत नाही, CET होत नाही. ओके चला, तर आपल्याला घ्यायचं आहे डिफाईन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय, पहिला कॉन्सेप्ट समजून घ्या. इथे बघा वाय ॲक्सिस आहे आणि इथे एक्स ॲक्सिस आहे. एनी पॉईंट ऑन द PV डायग्राम, which represents thermodynamic state variables. म्हणजे PV डायग्राममधला कोणता पण पॉईंट जो असतो, PV डायग्राममधला कोणता पण जो पॉईंट असतो त्या पॉईंटलाच आपण काय म्हणतो, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. मग इथं थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल A आहे आणि इथं थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल B आहे. मग बघा द प्रोसिजर. आता इथं मी परत दुसरा एक क्वेश्चन लिहितो, डिफाईन thermodynamic process, and this question is very hot. Define thermodynamic process, 1 mark, and this is very important question. Okay, मी तुम्हाला काय म्हटलं, एनी पॉईंट ऑन द PV डायग्राम रिप्रेझेंट्स थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. एनी पॉईंट ऑन द PV डायग्राम रिप्रेझेंट्स थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. अँड when there is change in the position of thermodynamic state variables, it form a thermodynamic process, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनामिक प्रोसेस. बघा डेफिनेशन काय लिहायची, एनी पॉईंट ऑन PV diagram, is called thermodynamic state variables. Any point on PV diagram is called thermodynamic state variables. त्याला मी म्हणतो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. काय म्हणतो मी, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स, त्याला मी म्हणतो थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स. त्याची डेफिनेशन काय बघा, डेफिनेशन प्रॉपर पुस्तकातली डेफिनेशन घ्यायची आहे. बघा काय म्हटलंय बघा त्यांनी, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट्स ऑफ ए सिस्टीम. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स describe
describe the equilibrium states of a system. Thermodynamic state variables, this definition बघा, ही सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे. The procedure a thermodynamic process is a procedure by which the initial state of system changes to its final state of system. This is the initial state, म्हणून याला PI म्हटलं, याला VI म्हटलं. This is the final state, मग याला PF म्हटलं. This is the final step, मग याला VF म्हटलं. लक्षात घ्या, याच्यामध्ये कीवर्ड कोणता आहे? प्रोसिजर. ए थर्मोडायनामिक प्रोसेस इज अ प्रोसिजर. त्या प्रोसिजरने काय होतं? बाय विच द इनिशियल स्टेट चेंजेस टू इट्स फायनल स्टेट. डेफिनेशन कळलं का मला सांगा पटकन. डेफिनेशन कळलं का मला सांगा, म्हणजे पुढे जायला बघा. डिफाइन स्टेट फंक्शन त्यालाच काय म्हणतात? इक्वेशन ऑफ स्टेट. डिफाइन स्टेट फंक्शन और डिफाइन इक्वेशन ऑफ स्टेट. आता आपण पाहिलं की PV डायग्रॅमवरती मी प्रॅक्टिस करून घेते तुमची. बघा, इथं इनिशियल स्टेट, इथं फायनल स्टेट. एला काय असणार? इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम. बीला काय असणार? फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम. इथे काय येणार बघा, इथं PV डायग्रॅमवरती हा P आहे, इथं व्हॉल्यूम ॲक्सिस आहे. इथं काय आलं? इनिशियल प्रेशर. इथं काय आलं? फायनल प्रेशर. इथं काय आलं? इनिशियल व्हॉल्यूम. इथं काय आलं? फायनल व्हॉल्यूम. बरोबर. सो चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल. मग मला सांगा, याच्यामध्ये कोण आहे हो? प्रेशर आणि व्हॉल्यूम. मग मी काय म्हणणार? व्हॉट इज फंक्शन म्हणजे इक्वेशन ऑफ स्टेट काय? एफ ऑफ प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर इक्वल टू 0. दिस इज द फंक्शन ऑफ, जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये XYZ लिहितो तसं इथं लिहायचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर इक्वल टू 0. मग डेफिनेशन काय? द मॅथमॅटिकल relation between the state variables. त्यासाठीच मी वरती तुम्हाला पहिल्यांदाच डेफिनेशन घेतली. व्हॉट डू यू मीन बाय थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स? एनी पॉइंट ऑन PV डायग्राम इज कॉल्ड थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स और थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम. ओके, मग इथं काय म्हटलं बघा? द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल्स is called equation of state. याचं एक्झाम्पल आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV इक्वल टू nRT. एवढं सफिशियंट आहे. एक मार्काला प्रश्न विचारते डिफाइन इक्वेशन ऑफ स्टेट. मग तुम्ही म्हणायचं द मॅथमॅटिकल रिलेशन. कीवर्ड कोण आहे? मॅथमॅटिकल रिलेशन. द मॅथमॅटिकल रिलेशन कोणामधलं? स्टेट व्हेरिएबल्समधलं. स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे कोण? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. कळल्या 3 डेफिनेशन. पहिली डेफिनेशन घेतली, डिफाइन थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स, एवढी महत्त्वाची नाही. डिफाइन थर्मोडायनामिक्स प्रोसेस, व्हेरी इम्पॉर्टंट. डिफाइन इक्वेशन ऑफ स्टेट, थोडी कमी पण इम्पॉर्टंट. म्हणजे मी याला IMP म्हणेल. याला मी काय म्हणेन? IMP. याला मी IMP म्हणेल. याला व्हेरी IMP नाही म्हणणार. ओके, चलो नेक्स्ट. आता आपल्याला मात्र मोठे 4 मार्काचे क्वेश्चन घ्यायचे की ज्यासाठी हे लेक्चर आपण आज प्लॅन केलेलं आहे. ओके, बघा प्रश्न असा आहे 4 मार्क्स क्वेश्चन. एक्सप्लेन
explain the thermodynamic process. Explain the thermodynamic process for. Explain the thermodynamic process for isothermal. किंवा असा क्वेश्चन चुकलाय माझा. explain the thermodynamics of isothermal process. 4 marks question. Explain the thermodynamics of isothermal process. Explain the thermodynamics of isothermal process. Isothermal process आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे? थर्मोडायनामिक्स. याला अजून पण असं म्हणतात की वर्क डन काढा और बघा फाइंड an expression किंवा derive an expression. लिहा, आपली लिखाणाची परीक्षा आहे. derive an expression for work done in isothermal process. Derive an expression for work done in isothermal process. isothermal process मधलं वर्क डन डिराइव करा. आता आपल्याला थर्मोडायनामिक्स प्लस एक्सप्लेन करायचं आहे. मग थर्मोडायनामिक्स एक्सप्लेन करायचं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन बघा. ए थर्मोडायनामिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस ही काय? थर्मोडायनामिक प्रोसेस. मग इथून सुरुवात करायची. ए thermodynamic process in which temperature काय राहतं हो? टेम्परेचर. इन विच टेम्परेचर कोणाचं? सिस्टीमचं. लक्षात ठेवायचं, फिजिक्समध्ये सिस्टीम महत्त्वाची आणि केमिस्ट्रीमध्ये सराउंडिंग महत्त्वाचं आहे. ए थर्मोडायनामिक प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द thermodynamic system. A thermodynamic process in which temperature of the thermodynamic system remains constant. कधी? throughout the process. मग याचं इक्वेशन ऑफ स्टेट. What is equation of state? The mathematical relation between pressure, volume and temperature. मग काय आहे ना? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मग आपलं आयडियल गॅस इक्वेशन काय आहे बघा. बाय आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV equal to nRT. N is constant, R is constant, T is also constant. So PV equal to constant. म्हणजे याचं इक्वेशन ऑफ स्टेट आलं PV equal to constant. म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण PY VI equal to PF VF असं वापरणार आहोत. तर हे झालं इक्वेशन ऑफ स्टेट. याचं मी काढणार PV डायग्रॅम. बघा याची PV डायग्रॅम. मग याची PV डायग्रॅम काढणार आपण. दिस इज प्रेशर ॲक्सिस, दिस इज व्हॉल्यूम ॲक्सिस अँड दिस इज द प्रोसेस. And this process is called as isothermal process. Initial state, इथं प्रेशर कोण? PI. इथं इनिशियल व्हॉल्यूम कोण? VI. इथं फायनल व्हॉल्यूम कोण? VF. मग इथं कोण? PF. ओके, बघा ह्या पद्धतीने प्रोसेस दाखवली. स्टेट A टू स्टेट B. तर ही झाली PV डायग्रॅम. याला म्हणतात आयसोथर्म. वेगळा क्वेश्चन घेणार आहे मी. डिफाइंड आयसोथर्म असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो दिस इज द PV डायग्रॅम. ही झाली PV डायग्रॅम. इथे लिहायचं टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे PV इक्वल टू कॉन्स्टंट. इथपर्यंत ओके. आता मला काढायचं याचं वर्क डन. इथपर्यंत सगळं लिहून झालं का मला सांगा. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. पटकन बोला म्हणजे पुढे जायला मला. इथपर्यंत झालं का माय डिअर स्टुडंट्स?
एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस 4 मार्क्स. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. पहिल्यांदा डेफिनेशन काय सोपी आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस ही थर्मोडायनामिक प्रोसेस आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस काय होतं या प्रोसेसमध्ये. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. कोणाचं. थर्मोडायनामिक सिस्टीमचं. कधी. थ्रू आउट द थर्मोडायनामिक प्रोसेस. मग काय आलं. टेम्परेचर कॉन्स्टंट. आयडियल गॅस इक्वेशन काय. पी व्ही इक्वल टू एनआरटी. त्यातला एनआरटी कॉन्स्टंट आहे. पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. सो इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. मग पी व्ही डायग्राम काढली. इथे आपण आहे ना डेफिनेशन लिहून टाकूया. डिफाईन आयसोथर्म. बघा हा प्रश्न आला ना फक्त राजगुरुनगरच्या मुलांना लिहिता येणार. डिफाईन आयसोथर्म. डिफाईन आयसोथर्म. डिफाईन आयसोथर्म. ए एन नाही ए येणार ना. ए थर्मोडायनामिक ए ना ॲनच येणार. काय चाललंय माझं. an isothermal process on PV diagram, an isothermal process on PV diagram is called isotherm. त्याला म्हणायचं isotherm. Define isotherm. An isothermal process on PV diagram is called isotherm. आणि ही डायग्रॅम काढायची. एक मार्क पडला. डायग्रॅम नाही काढली तर अर्धाच मार्क. डेफिनेशनला अर्धा मार्क, डेफिनेशनला हाफ मार्क आणि डायग्रॅमला हाफ मार्क. आणि डायग्रॅममध्ये सुद्धा या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हा ॲरो फार महत्त्वाचा आहे. इथं इनिशियल प्रेशर आहे, इथं फायनल प्रेशर आहे, इथं इनिशियल व्हॉल्यूम, इथं फायनल व्हॉल्यूम आहे. कळलं. चला याचं घेऊया आपण वर्क डन घ्यायचं. वर्क डन पहिली प्रोसेस आहे म्हणून खूप शांतपणे शिकवतोय. नंतर आपण फास्टमध्ये जाऊ कारण सगळ्यांसाठी एकच आहे. बघा वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. बघा पहिलं वाक्य. कन्सिडर an isothermal process. Consider an isothermal process from initial state. From initial state. काय initial state? PI VI to final state. To final state PF VF. Okay? तर हे इनिशियल स्टेट PI VI टू फायनल स्टेट PF VF. बघा मग काय म्हणणार इथं. by ideal gas equation and T equal to constant, this PV equal to constant, so PI VI equal to PF VF. PI VI equal to PF VF. बरोबर आहे ना. आयसोथर्मल प्रोसेस आहे ती. याच्यावरून मला काय लिहिता आलं बघा. इक्वेशन नंबर 1 वरनं ते नंतर सांगतो. आपल्या काढायचे वर्क डन. वर्क डन इज गिवन बाय. वर्क डन इज गिवन बाय. वर्क डन इक्वल टू इंटिग्रल PdV. आता इंटिग्रल कोणाचं आहे. DVचं. मग इनिशियल स्टेट कोण पाहिजे. VI. फायनल स्टेट कोण पाहिजे. VF. इंटिग्रल कोणाचं आहे. DVचं. मग इथं Pचं काय काम आहे का. नाही. मग P काय केला पाहिजे. रिप्लेस केला पाहिजे. P जो आहे त्या Pला काय केला पाहिजे. तर ह्या Pला आपण रिप्लेस केला पाहिजे. ह्या Pला काय केला पाहिजे. रिप्लेस केला पाहिजे. मग Pला कशामध्ये रिप्लेस केला पाहिजे. ऑब्वियसली व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूममध्ये रिप्लेस करूया. सो W इक्वल टू इंटिग्रल VI टू VF. मग P कोण आहे. C बाय V dV. बघा ना इथं मी म्हणणार होतो therefore V equal to therefore P equal to C by V. P equal to C by V. C ला बाहेर घेतलं. W equal to C इंटिग्रल VI to VF 1/V dV. ओके. मग बघा therefore work done equal to C into what is 1/V. log V from VI to VF. 1/1 चं इंटिग्रल काय येतं. 1/चं इंटिग्रल आहे log. So W equal to C into log of VF minus
लॉग ऑफ व्ही आय. दोन लॉगची काय आहे सांगा, सबट्रॅक्शन, म्हणजे लॉगच्या आतमध्ये काय येणार, डिव्हिजन. सो व्ही एफ मायनस व्ही आय, व्ही एफ मायनस व्ही आय. ओके. आता मला सीची व्हॅल्यू काढायची. मला कोणाची व्हॅल्यू काढायची, सीची. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. बट पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट इक्वल टू एन आर टी. म्हणजे सीची व्हॅल्यू कोण आली, एन आर टी. सो डब्ल्यू इक्वल टू एन आर टी, एल एन ऑफ हा लॉग टू द बेस ई आहे म्हणजे एल एन आहे. सो व्ही एफ बाय व्ही आय. सो डब्ल्यू इक्वल टू एन आर टी एल एन ऑफ व्ही एफ बाय व्ही आय. सो दिस इज the required expression for work done in isothermal process. एकदम इझी. बघा परत एकदा समजून घ्या. व्हॉट इज वर्क डन, वर्क डन इक्वल टू इंटिग्रल व्ही आय टू व्ही एफ पी डी व्ही. आता वर्क डन कोणाचं आहे, इंटिग्रल कोणाचं आहे, व्हॉल्यूमचं. मग या प्रेशरचं काही काम नाही, मग प्रेशरला व्हॉल्यूममध्ये टाकला पाहिजे. मग पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट आहे, मग पी कोण आला, सी बाय व्ही. मग पी आला बघा सी बाय व्ही, पी आला सी बाय व्ही. सीला काय केलं, बाहेर घेतलं. मग 1/v कोण आला, एल एन ऑफ व्ही आला. लॉग टू द बेस ई आला, लॉग टू द बेस ई आला. बघा इथं बेस ई आहे, इथं बेस ई आहे, इथे बेस ई आहे, इथे बेस ई आहे. मग असं आलं. मग सीची व्हॅल्यू लागली. सी कोण आहे, पी व्ही इक्वल टू सी इक्वल टू एन आर टी, म्हणजे एन आर टी आला. सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर आयसोथर्मल प्रोसेस. अजून याचं थर्मोडायनॅमिक्स संपलेलं नाही. बघा चौथं. आता डब्ल्यू इक्वल टू काय आला, एन आर टी एल एन ऑफ व्ही एफ बाय व्ही आय. एल एन आहे त्याच्याऐवजी मला लॉक करायचं आहे टू द बेस 10. मग 2.303 एन आर टी लॉग ऑफ व्ही एफ बाय व्ही आय टू द बेस 10. बघा काय केलं, इथं एल एन होता त्याच्याऐवजी लॉग टू द बेस 10 केला, मग याने मल्टिप्लाय केलं. आता तुम्हाला माहिती आहे इन आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जी काय असते, 0. चेंज इन इंटरनल एनर्जी काय असते, 0. बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय हो, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पण डेल्टा यू तो 0 आहे. सो क्यू इक्वल टू डब्ल्यू. सो क्यू इक्वल टू काय आलं, एन आर टी एल एन ऑफ व्ही एफ बाय व्ही आय. सो दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस. ओके, कळलं का सगळ्यांना कळलं का. सो धिस कम्प्लीट्स युअर आयसोथर्मल प्रोसेस. 4 मार्काचा प्रश्न आहे, आयसोथर्मल प्रोसेस. In isothermal process, temperature remains constant, so delta U equal to 0, so Q equal to W. पटपट बोला चॅट बॉक्समध्ये, पटपट बोला. चॅप्टर ऑप्शनला टाकायचा नाही, चॅप्टर खूप इझी आहे. नेक्स्ट वीकमध्ये इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर परत एकदा आपण सगळं रिवाईज करणार आहोत, काळजी करू नका. बघा परत एकदा आपण काय घेतलं, इथे आलं बघा, इथून प्रश्न चालू झाला. एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. 4 मार्क. डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. मग सगळ्यात पहिल्यांदा त्याची काय लिहिली, डेफिनेशनमध्ये काय म्हटलं, आयसोथर्मल प्रोसेस काय आहे, थर्मोडायनामिक प्रोसेस. ए थर्मोडायनामिक प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. कोणाचं, थर्मोडायनामिक सिस्टीमचं, त्याला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. मग इक्वेशन ऑफ स्टेट लिहिलं, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. मग पी व्ही इक्वल टू एन आर टी कॉन्स्टंट, पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. पी व्ही डायग्रॅम ए टू बी. आयसोथर्मल एक्सपान्शन, हे एक्सपान्शन आहे पण कसं आहे आयसोथर्मल. पी आय पी एफ व्ही आय व्ही एफ. डिफाईन आयसोथर्म हा एक प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा फक्त राजगुरुनगरच्याच मुलांना येणार. डायग्रॅम काढायची नाही, लिहायचं अँड आयसोथर्मल प्रोसेस ऑन पी व्ही डायग्रॅम. किती सोपी डेफिनेशन आहे पण आपलं दुर्लक्ष होतं. काय डेफिनेशन, तर आयसोथर्मल प्रोसेस ऑन पी व्ही डायग्रॅम इज कॉल्ड ॲज आयसोथर्म. त्याला म्हणायचं आयसोथर्म. वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस, वर्क डन. कन्सिडर द आयसोथर्मल प्रोसेस फ्रॉम इनिशियल स्टेट पी आय व्ही आय टू फायनल स्टेट. इथं एक्सपान्शन, कन्सिडर आयसोथर्मल एक्सपान्शन म्हणा.
इथे म्हणा एक्सपान्शन ऑफ ॲन आयडियल गॅस. कन्सिडर ॲन आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस फ्रॉम इनिशियल स्टेट PI/VI टू फायनल स्टेट PF/VF बाय आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, मग PV इक्वल टू कॉन्स्टंट, P काय आला C/V. मग वर्क डन कोण असतो, W इक्वल टू PdV. इंटिग्रल DVचं आहे, इंटिग्रल DVचं आहे. मग इंटिग्रल DVचं आहे म्हणजे प्रेशर नको आहे मला, मग प्रेशरच्या ऐवजी मी व्हॉल्यूम मांडणार. मग प्रेशर कसं मांडलं, C/V. मग 1/V, C आला बाहेर 1/V. मग 1/V 1 समथिंग 1/V काय आलं, लॉग ऑफ V. मग इथं लॉग ऑफ V आला, बरोबर. मग काय केलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, लॉग ऑफ VF मायनस लॉग ऑफ VI. मग दोन लॉगची सबट्रॅक्शन आहे म्हणजे लॉगच्या आतमध्ये काय येणार, डिव्हिजन. लॉगच्या आतमध्ये काय येणार, डिव्हिजन. मग बघा लॉगच्या आतमध्ये आली डिव्हिजन, लॉगच्या आतमध्ये आली डिव्हिजन. हे मांडलं, NRT मांडला. मग Cची व्हॅल्यू मांडली NRT. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, मग डेल्टा U इक्वल टू 0. बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. मग डेल्टा U 0, मग W आला NRT ln ऑफ VF/VI. वरती जाऊया आपण. वरती बघा चार्ट तयार केला होता, दॅट चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला मी थोडा पुढं एलॅबरेट करणार आहे. बघा इथे मी आता असं लिहिणार. बघा याला पुढे थोडा मी एक्सटेंड करणार आता, याला एक्सटेंड करणार असं. इथे लिहिणार वर्क डन. तुम्हाला माहिती आहे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क डन काय असतं, 0, बरोबर. आयसोथर्मल प्रोसेस घेतली, NRT ln ऑफ VF/VI, NRT ln ऑफ VF/VI, NRT ln ऑफ VF/VI, बरोबर. म्हणजे Q इक्वल टू काय आलं, W NRT ln ऑफ VF/VI. हे असं मी करणार आणि हा चार्ट फार महत्त्वाचा आहे. चल जाऊया आपण मग खाली. आता आपण हा प्रश्न आपला पूर्ण झाला, पण इन शॉर्ट बघा फॉर CET अँड नीट, इन शॉर्ट आयसोथर्मल प्रोसेस. इन शॉर्ट आयसोथर्मल प्रोसेस. पहिलं काय हो, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. दुसरं काय हो, PV इक्वल टू कॉन्स्टंट. तिसरं काय हो, डेल्टा U इक्वल टू 0. चौथं काय, Q इक्वल टू W. आणि पाचवं काय, W इक्वल टू NRT ln ऑफ V2/V1 असं लिहिलं तरी चालेल, किंवा W इक्वल टू 2.303 NRT log to the base 10 this final volume upon initial volume. एक्झाम्पल काय, एक्झाम्पल राहिले ना आपलं 6वा पॉईंट. एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ वॉटर, बायो झालं, बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट बॉइलिंग पॉईंट. ओके. मेल्टिंग ऑफ आईस ॲट मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंटला काय, समजा हा आईस आहे आणि त्याला जर तुम्ही हीट केली, ह्या आईसला जर हीट केली, तर लक्षात घ्या 0 डिग्री सेंटीग्रेडला जोपर्यंत त्याचं सगळं पाणी होत नाही, तोपर्यंत टेम्परेचर 0च राहतं. किंवा आपण एक्झाम्पल घेतलं, समजा वॉटर घेतलं, याच्यामध्ये वॉटर घेतलं, बरोबर, आणि याला हीट केलं, तर याची जोपर्यंत सगळी स्टीम होत नाही तोपर्यंत टेम्परेचर सेम राहतं, पण ते हीट घेत असतं. हीट कंटिन्युअसली घेतं पण टेम्परेचर वाढत नाही, पण सगळी स्टीम तयार होते. जोपर्यंत संपूर्ण पाण्याची संपूर्ण स्टीम तयार होत नाही तोपर्यंत टेम्परेचर सेम राहतं. ती प्रोसेस जी असते त्याला आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय होतं, फेज चेंज होतो. काय होतो, फेज चेंज. सगळ्यांना कळलं. पुढचा क्वेश्चन explain the thermodynamics of
of isobaric process. Explain the thermodynamics of isobaric process. 2 or 3 or 4 marks. Explain the thermodynamics of isobaric process. सगळ्यात पहिला पॉइंट त्याचा डेफिनेशन. सगळ्यात पहिला पॉइंट येतो डेफिनेशन. बघा, ए thermodynamic process in which pressure कोणाचं of thermodynamic system remains constant is called a thermodynamic process in which pressure of thermodynamic system remains constant is called isobaric process. A thermodynamic process in which pressure of thermodynamic system remains constant. That process is called as isobaric process. Definition complete. Second, equation of state. याच्यामध्ये प्रेशर काय आहे सांगा? कॉन्स्टंट. याच्यामध्ये प्रेशर काय आहे? कॉन्स्टंट. बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल टू nRT, पण प्रेशर कॉन्स्टंट आहे, सो P/T इक्वल टू कॉन्स्टंट. तिसरं, याची PV डायग्रॅम काढायची. हा कोणता ॲक्सिस आहे? प्रेशर ॲक्सिस. हा कोणता ॲक्सिस आहे? व्हॉल्यूम ॲक्सिस. प्रेशर ॲक्सिस अँड व्हॉल्यूम ॲक्सिस. बरोबर. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. ए प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. बघा, ही इनिशियल स्टेट ए आणि ही फायनल स्टेट बी. हे कंपल्सरी दाखवायचे बाळांनो आपल्याला की या ठिकाणी व्हॉल्यूम कोण आहे? VI आणि इथं व्हॉल्यूम कोण आहे? VF. पण इथं प्रेशर PI आणि PF दोन्ही काय आहेत? सेम आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲरो विसरायचं नाही. सो दिस इज द PV डायग्रॅम. ही झाली त्याची PV डायग्रॅम आयसोबेरिक प्रोसेसची. चला, याचं घ्यायचं वर्क डन. तुम्हाला माहिती आहे W इक्वल टू इंटिग्रल PdV फ्रॉम VI टू VF. वर्डन इक्वल टू PdV फ्रॉम VI टू VF. पण आता इथे इंटिग्रल घेता येत नाही आपल्याला. ह्या प्रोसेससाठी. मग इथं काय म्हणायचं? P∆V. इथं म्हणायचं PdV. मग W इक्वल टू P dV म्हणजे काय? VF मायनस VI. सो दिस इज द वर्क डन. हाच फॉर्म्युला आहे आयसोबेरिक प्रोसेसमध्ये. PdV इंटिग्रल नाही घ्यायचं इथे. सो VF मायनस VI म्हणजे काय आलं? W इक्वल टू PVF मायनस PVI. बरोबर आहे. म्हणजे W इक्वल टू काय आलं मला सांगा? NRTF मायनस NRTI. बरोबर आहे ना? NRTF बिकॉज PV इक्वल टू NRT. पण प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून इथं इनिशियल NRTI, इथं फायनल NRTF. बरोबर. मग W इक्वल टू काय आलं? NR कॉमन घेतला तर TF मायनस TI. हा एक वर्कडनचा फॉर्म्युला आला. आता याचं घ्यायचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. By first law of thermodynamics काय येणार? Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. डेल्टा U काय असतं? लक्षात घ्या, जेव्हा U असतो तेव्हा V असतो.
ABCD PQRSTUV UV DU साठी काय येतो CV येतो. DU साठी काय येतो CV येतो. मी कसं लिहिलं होतं बघा, मी कसं तुम्हाला एक्सप्लेन केलं. हा U आहे, हा कोण आहे U, U बरोबर कोण येतो V, मग इथं कोणाला DU, मग इथं कोणाला CV, U नंतर V म्हणून DU साठी CV. मग DU काय असतो, DU काय असतो, DU काय असतो तर बघा n नंबर ऑफ मोल्स इंटू CV इंटू DT. मग डेल्टा U इक्वल टू काय आला NCV TF मायनस TI. ओके, याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1, याला म्हटलं इक्वेशन नंबर 2 आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 3. पाठांतराचा भाग आहे बाळांनो, पाठांतर करायचं हे आणि लई लोड नाही घ्यायचा. डेल्टा यू आला का CV येतो. इथं नंबर ऑफ मोल्स मांडले आणि चेंज इन टेम्परेचर मांडलं. इथं पण चेंज इन टेम्परेचरच आहे ना, TF मायनस TI. मग इथं पण चेंज इन टेम्परेचरच पाहिजे, बरोबर. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. डेल्टा U कोण आहे NCV TF मायनस TI. W कोण आहे NR TF मायनस TI, बरोबर. मग आता काय कॉमन घेतला N कॉमन घेतला, N कॉमन घेतला, TF मायनस TI कॉमन घेतला, तर राहिलं काय CV प्लस VCच मांडला मी माझा बघा, CV प्लस R. इथे बघा ना, इथे CV राहतोय, इथे R राहतोय, बाकी सगळं कॉमन निघतंय. आता तुम्हाला माहिती काय माहिती आहे, CP मायनस CV इक्वल टू R. सो CP इक्वल टू CV प्लस R. सो Q इक्वल टू N TF मायनस TI, CV प्लस R इज CP. सो Q इक्वल टू NCP TF minus TI. So this is the thermodynamics. This is the thermodynamics of isobaric process. बघा पहिल्या डेफिनेशन लिहिली. A thermodynamic process in which pressure remains constant is called as isobaric process. Equation of state pressure remains constant. PV equal to nRT यातला P constant आहे. PV equal to nRT याच्यातला P constant आहे. म्हणून काय आलं V बाय T इक्वल टू कॉन्स्टंट. मग मी काय काढलं PV डायग्रॅम काढली. PV डायग्रॅम इनिशियल स्टेट कोण आहे A, इनिशियल स्टेट A टू इनिशियल स्टेट A टू इनिशियल स्टेट B. बघा इनिशियल स्टेट A टू इनिशियल स्टेट B झालं. वर्डन कोण असतं W इक्वल टू PdV. DV म्हणजे VF मायनस VI. मग P ने आत मल्टी केलं PVF मायनस PVI. पण इथं माहिती आहे PV इक्वल टू NRT PVI. PP का सेम, PP का सेम घेतला बिकॉज प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट आहे, आयसोबेरिक प्रोसेस आहे. मग NRTF मायनस TS बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इक्वल टू डेल्टा U प्लस W मांडलं. हे पुढे सोडवत गेलो. ओके, कळलं का सांगा सगळ्यांना. आणि ही एकमेव प्रोसेस आहे, ही एकमेव प्रोसेस आहे ज्यामध्ये Q डेल्टा U W 0 नसतो. तिघं पण असतं याच्यामध्ये, 0 नसतो, हे असतातच. एक छोटीशी प्रोसेस घेऊया आणि आपण संपूया. बघा एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. ए थर्मोडायनामिक प्रोसेस इन विच volume remains constant. A thermodynamic process in which volume of thermodynamic system remains constant is called as isochoric process. Second, equation of state. Volume remains constant.
मग पी व्ही इक्वल टू एन आर टी आहे, त्यातलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सो पी बाय टी इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच पी वन अपॉन टी वन इक्वल टू पी टू अपॉन टी टू. झालं. तिसरं पी व्ही डायग्रॅम, याची पी व्ही डायग्रॅम एकदम इझी. हा कोण आहे? प्रेशर ॲक्सिस. दिस इज प्रेशर ॲक्सिस. हा कोण आहे? दिस इज व्हॉल्यूम ॲक्सिस. पी व्ही डायग्रॅम, पी व्ही डायग्रॅम, द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे बघा. मग ही इनिशियल स्टेट, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. मग याला काय म्हटलं मी? याला म्हटलं पी आय. इथे बघा, इथं जिथं व्ही एफ आहे तिथंच व्ही आय, आणि याला काय म्हटलं? पी एफ. ही झाली पी व्ही डायग्रॅम. चौथं वर्क डन, वर्क डन. आता तुम्हाला माहिती आहे व्ही वन इक्वल टू व्ही टू आहे, म्हणजे डेल्टा व्ही काय आहे? 0. मग पी डेल्टा व्ही काय आहे? 0. म्हणजे वर्क डन काय आहे? 0. सो वर्क डन इन आयसोकोरिक प्रोसेस इज 0. वर्क डन, व्हेरी फेमस स्टेटमेंट. वर्क डन इन आयसोकोरिक प्रोसेस, वर्क डन इन आयसोकोरिक प्रोसेस इज 0. मग मी पाचवं काय घेणार? थर्मोडायनामिक्स. बाय फर्स्ट लॉ ऑफ, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. सो Q इक्वल टू डेल्टा U प्लस 0. सो Q इक्वल टू डेल्टा U. सो Q इक्वल टू डेल्टा U. समजलं? सो दिस इज ऑल अबाउट आयसोकोरिक प्रोसेस. ते सगळं आयसोकोरिक प्रोसेस विषयी शिकलो आपण. डेफिनेशन लिहिली, इक्वेशन ऑफ स्टेट लिहिलं, पी व्ही डायग्रॅम काढली. वर्क डन याच्यामध्ये चान्सेस नाही आहे, बिकॉज द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. So initial volume, final volume same. So change in volume is 0. Change in volume is 0. So P delta V is 0. Work done is 0. By first law of thermodynamics, Q equal to delta U plus W. W ala 0. So Q equal to delta U. So Q equal to delta U. So this is all the thermodynamics of isocoric process. तर हे आयसोकोरिक प्रोसेसचं काय आहे? थर्मोडायनामिक्स आहे. कळलं सगळ्यांना? चलो बाय बाय. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास.